गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला आहे आणि अशा वेळी गणपतीत सुरू करता येईल अशी एखादी छोटीशी साधना सांगा असा आग्रह हमखास होतो. म्हणून आज तुमच्यासाठी अगदी छोटी, सोपी, सुटसुटीत आणि तुमचा कमीत कमी वेळ खर्च होईल अशी एक साधना घेऊन आलोय. ब्रह्मवैवर्त पुराणात श्री राधा राणीनं गणपतीसाठी एक स्तोत्र लिहिले. फक्त 4 ओळींचं हे स्तोत्र आहे. फारसं प्रचलित नाही, पण अतिशय प्रभावशाली आहे, शीघ्र फलदायी आहे, इच्छित फलाची निश्चित प्राप्ती करून देणारं आहे आणि अनुभव सिद्ध आहे. श्री राधेनंच गणपतीसाठी स्तोत्र लिहिलं असं नाही, तर गणेशालाही राधा इतकी पूजनीय होती की गणपतीनेही तिच्यासाठी राधा स्तवन लिहिलं आणि ते गायलं सुद्धा. त्या स्तवनाची माहिती भविष्यात केव्हा तरी घेऊ. गणपतीनं लिहिलेलं हे राधा स्तवन आणि राधेने लिहिलेलं गणेश स्तोत्र ही 2 स्तोत्र म्हणजे ज्यांना राधेच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे, राधा होती की नव्हती असा काथ्याकूट जे करतात त्यांच्यासाठी सणसणीत चपराक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा या स्तोत्राचे उच्चार आपण जाणून घेऊ. अनेक जण मला येऊन भेटतात आणि सांगतात की मास्टर, आम्ही ते अमुक तमुक स्तोत्र अनेक वर्ष म्हणतोय, पण त्यातून काही आम्हाला फायदा झाला आहे असं वाटत नाही. तुम्हाला फलप्राप्ती होत नाही कारण तुम्ही चुकीचे उच्चार करत ते स्तोत्र वर्षानुवर्ष म्हणता. तुम्ही स्तोत्र म्हणता त्यावेळी कंपन लहरी तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आकाशीय ऊर्जेबरोबर फाईन ट्युनिंग करता. ते फाईन ट्युनिंग व्यवस्थित जुळलं की मग फलप्राप्ती होते. व्यवहारातलं उदाहरण घेतो. समजा तुमच्याकडे रेडिओ आहे आणि एखादं चॅनल 90वर लागतं. मग तुम्ही काय करता? त्या रेडिओचा नॉब फिरवता आणि तो लाल रंगाचा काटा असतो तो परफेक्ट 90वर सेट करता. तसा तो सेट झाला की गाणं अगदी स्पष्ट ऐकायला येतं. पण समजा तुमचा हात हलला आणि तो काटा 90.1वर गेला तर थोडीशी खरखर येते. 90.2वर गेला तर खरखर वाढते. 90.3वर गेला तर खरखर जास्त आणि गाणं कमी अशी अवस्था होते. आणि 90.6वर गेला, 7वर गेला तर गाणं ऐकायलाच येत नाही, फक्त खरखर. इथे तुम्ही तो रेडिओचा नॉब आणि तो लाल काटा याच्या माध्यमातून रेडिओ फ्रिक्वेन्सी बरोबर फाईन ट्युनिंग करता. स्तोत्राच्या बाबतीतही हेच घडतं. तुम्ही उच्चारांच्या माध्यमातून कंपन लहरी तयार करता आणि त्यांच्या माध्यमातून आकाशीय ऊर्जेबरोबर, कॉस्मिक ऊर्जेबरोबर फाईन ट्युनिंग करता. हे फाईन ट्युनिंग जेव्हा व्यवस्थित होत नाही, म्हणजे 90.1, 90.2 असं होतं, त्यावेळी काय मिळतं तर खरखर. म्हणजे इच्छित फलप्राप्ती न्यून होते किंवा मग मिळतच नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा या स्तोत्राचा उच्चार आपण जाणून घेऊ आणि नंतर मग साधनेचा पाठ, म्हणजे संकल्प कसा करायचा, कोणत्या दिवशी करायचा, दिवसातून किती वेळा आवर्तनं करायची, किती दिवस करायचं, किती दिवसात हे स्तोत्र सिद्ध होतं आणि एकदा सिद्ध झाल्यानंतर पुढं त्याचं कंटिन्युएशन कसं करायचं, अशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण घेऊ. आणि गणेशोत्सवानिमित्त एक स्पेशल बोनस, गणपतीचं जे लोकप्रिय स्तोत्र आहे प्रणम्य शिरसा देवं, त्याचाही करेक्ट उच्चार कसा करायचा ते आपण जाणून घेऊ. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. संस्कृत भाषेत उच्चारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम न औषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजक तत्र दुर्लभ. आता अमंत्रम अक्षरम नास्ति म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये एकही अक्षर असं नाही की ज्यामध्ये मंत्र सामर्थ्य नाही. संस्कृतचा प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र आहे, पण केव्हा? जर त्याचा उच्चार करेक्ट कराल तेव्हा. म्हणून आज उच्चारांचे फक्त 8 नियम मी तुमच्यासाठी घेऊन आले. फक्त 8.
आणि हे नियम सांगतानाही पदांती, अपदांती, चरणांती, पाणिनी असे अवजड शब्द आणि संज्ञा यांना पूर्ण फाटा देऊन अगदी सोप्या मराठीत सांगणार आहे। या नियमांचा वापर फक्त आजच्या श्लोकापुरता होईल असं नाही, तर तुम्ही नैमित्तिक पूजेत जे काही श्लोक म्हणत असाल, म्हणजे देवीचं स्तोत्र म्हणत असाल, हनुमान स्तोत्र म्हणत असाल, रामरक्षा म्हणत असाल, तर प्रत्येक स्तोत्राला हे नियम तुम्हाला लावता येतील आणि त्या स्तोत्रांचे उच्चार तुम्हाला करेक्ट करता येतील। विषयाची मांडणी सुरू करण्यापूर्वी 2 सूचना करतो। पहिली सूचना ही संस्कृतच्या अभ्यासकांसाठी, जाणकारांसाठी आहे। कृपया लक्षात घ्या की आजचा व्हिडिओ ज्यांचं संस्कृतचं ज्ञान अल्प आहे किंवा ज्यांचा संस्कृतशी अजिबात संबंध नाही अशा लेमनसाठी आहे, म्हणून तो बालवाडी लेवलचा आहे। जर तुमच्यासाठी म्हणजे अभ्यासकांसाठी हा व्हिडिओ मला बनवायचा असता तर मग मी तो MSc लेवलचा बनवला असता, त्या सगळ्या संज्ञा आणल्या असत्या आणि काथ्याकूट केला असता। पण विद्वत्ता पादळणं हा आजच्या व्हिडिओचा उद्देश नाही, म्हणून तुम्हाला विनंती आहे अभ्यासकांना की कमेंट बॉक्समध्ये येऊन त्यांनी आपली विद्वत्ता पादळू नये। अहो ते पाणिनी असं म्हणतो, रंगवर्णाक्षरी असं म्हणते, सातवळेकर असं म्हणतात वगैरे अशा थाटायच्या कमेंट अभिप्रेत नाहीत। कृपया व्हिडिओचा टार्गेट ऑडियन्स लक्षात घ्यायचा आहे। आता दुसरी सूचना लेमनसाठी आहे। तुमच्यापैकी बऱ्याच मंडळींना काही नवीन शिकण्याचा, नवीन काही जाणून घेण्याचा कंटाळा असतो, आळस असतो, त्यांना संपूर्ण दिवस मोबाईलवर ते रील बघून वाया घालवायचा असतो। मग ही मंडळी ही त्यांची हुकमी अस्त्र बाहेर काढणार। हुकमी अस्त्र म्हणजे काय, तर भाव, भक्ती, देवभावाचा भुकेला वगैरे परवलीचे शब्द। आणि मग अशी मंडळी कमेंट बॉक्समध्ये येऊन तुटून पडणार आहोत, कशाला पाहिजे ते नियम वगैरे, आम्ही भावाने म्हणतो, भक्तीने म्हणतो, आमचा भावच श्रेष्ठ, उच्चार चुकले म्हणून काय झालं, देव तर भावाचा भुकेला। तर अशा मंडळींना सांगू इच्छितो की भाव, भक्ती हे जे शब्द आहेत ना, ते फक्त साधूंच्या, संतांच्या, अध्यात्मातल्या अधिकारी व्यक्तींच्या, भक्तश्रेष्ठांच्या आणि साधकांच्या मुखात शोभतात, कारण त्यांचे भाव शुद्ध असतात। आपले भाव कसे असतात हे साध्या साध्या प्रसंगातसुद्धा आपल्याला तपासता येतं। समजा माझ्याकडे अल्टो आहे आणि शेजाऱ्यानं फॉर्च्युनर घेतली, तर माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न होतात तपासून बघा। माझ्या मुलाला 90% मार्क मिळाले, समोरच्या मुलाला 95% मार्क मिळाले, माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न होतात तपासून बघा। अहो माझ्या सख्या भावानं 4 BHK घेतला पण मी 1 RK मध्ये राहतो, माझ्या मनात कोणते भाव उत्पन्न होतात तपासून बघा मंडळी। असे अशुद्ध भाव घेऊन आपण दैनंदिन जीवनात वावरत असतो। तुम्हाला खरंच वाटतं तुमचे हे ईर्षेनं भरलेले, द्वेषानं भरलेले, असूयेनं भरलेले, सुडानं भरलेले अशुद्ध भाव देवाला हवे असतील? म्हणून भाव, भक्ती अशा शब्दांच्या आड न दडता सामने या आणि जे व्याकरणाचे 4 नियम तुम्हाला सांगतोय ते समजून घ्या, त्यातच तुमचं हित आहे। पहिला नियम स्क्रीनवर दिसतोय, तुम्हाला तो माहीत आहे। खरं तर 8च्या 8 नियम मराठी भाषकांना 100% माहिती आहेत। मी पंजाबी, तामिळी किंवा कन्नड भाषकांबद्दल हे स्टेटमेंट करत नाही, मराठी भाषकांना हे सगळे नियम माहिती असतात। तुम्ही ते व्यवहारात वापरता किंवा वापरत नाही हा भाग बाकी वेगळा। कसं ते बघा, स्क्रीनवर तुम्हाला काही शब्द दिसत आहेत, यांचा उच्चार आपण कसा करतो? मानसी, रचना, सुमित, सागर। बोलीभाषेत हे उच्चार ग्राह्य असले तरी संस्कृतच्या कंटेक्स्टमध्ये विचार करता त्यावेळी इथे न पूर्ण आहे म्हणून मानसी असं न म्हणता मानसी असा उच्चार करावा। च पूर्ण आहे म्हणून रचना असं न म्हणता रचना, सुमित, सागर असे उच्चार करावेत। आता पुढचा शब्द बघा, इथे ल पण पूर्ण आहे आणि र पूर्ण आहे, पण तरीही आपण उच्चार करतो जलचर। पण संस्कृतच्या कंटेक्स्टमध्ये या शब्दाचा उच्चार करावा लागेल जलचर। तर पुढचे शब्द बघा, यामध्ये काही अक्षरं अर्धी आहेत, यांना हलंत म्हणतात। ज्यावेळी हलंत येतो त्यावेळी त्याचा उच्चार अर्धा करायचा, म्हणजे स्मरेत, पठेत, परम असे उच्चार करायचे आहेत। स्मरेत, परम, पठेत असा उच्चार करायचा नाही। दोन्ही नियम सोपे आहेत, तुम्हाला समजलेत। पुढच्या नियमाकडे वळू। इथे बघा,
नी आहे म्हणून त्याचा उच्चार निवास असं करायचा आहे. निवास असं करायचं नाही. दिशा असं म्हणायचं नाही. दिशा. इथे दीर्घ शब्द दिसत आहेत तुम्हाला, दीर्घ अक्षरं दिसत आहेत, त्यांचा उच्चार वाक्य दीर्घ करायचा आहे. पूजा. पूजा नाही, पूजा. दूध नाही म्हणायचं, दूध. सूर्य. सूर्य नाही, सूर्य. हे पण नियम समजले, सोपे आहेत. पुढच्या नियमाकडे वळू. मराठी भाषक या शब्दांचा उच्चार अगदी बरोबर करतात. कोणीही आपण पुण्य, भव्य असे उच्चार करत नाहीत, तर पुण्य. ने हे जोडाक्षर आहे आणि याचा आघात अगोदरच्या अक्षरावर घ्यायचा आहे. पुण्य. वे जोडाक्षर आहे, याचा आघात अगोदरच्या अक्षरावर घ्यायचा आहे. भव्य असा उच्चार करायचा आहे. उल्का असं म्हणायचं आहे. उल्का असं नाही, उल्का. इथे तुम्हाला एक शब्द दिसतोय, त्यामध्ये असं इंग्रजी एस अक्षरासारखं काहीतरी दिसतंय. याला अवग्रह असं म्हणतात. अवग्रह असं नाही म्हणायचं, कारण ग्र इथे जोडाक्षर आहे, त्याचा आघात ववर होईल आणि ह पूर्ण आहे म्हणून अवग्रह. हे अशा प्रकारचं अवग्रह तुम्हाला संस्कृत श्लोकांमध्ये अनेक वेळा सापडेल. ज्या ज्या वेळी असं अवग्रह सापडेल त्या त्यावेळी स्वराचा उच्चार लांबट करायचा. ज्या स्वरावर हे अवग्रह आहे त्या स्वराचा उच्चार लांबट करायचा आहे. बघा इथे हा जो अवग्रह आहे तो ए या स्वरावर आहे म्हणून एचा उच्चार थोडासा लांबट करायचा. ग्रंथेस्मिन. ग्रंथेस्मिन असं नाही म्हणायचं, ग्रंथेस्मिन. समजा या शब्दामध्ये अवग्रह नसता तर तुम्ही उच्चार केला असता त्याचा सोपी, पण अवग्रह आहे म्हणून ओ या स्वराचा उच्चार थोडासा लांबट करायचा आहे. सोपी. विसर्ग म्हणजे तुम्हाला माहीत आहे आणि अनुस्वार म्हणजे टिंब काय असतं ते पण तुम्हाला माहिती आहे. आता या अनुस्वाराचा किंवा टिंबाचा उच्चार करून दाखवा असं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणाल मास्टर अहो त्यांचा काय उच्चार करता येतो का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. यांचा उच्चार करता येत नाही कारण ती चिन्ह आहेत आणि कोणत्या तरी स्वरावर त्यांचं अवलंबन असतं. ज्या स्वरावर ते अवलंबून असतात त्या स्वराप्रमाणे त्यांचा उच्चार होतो. तुम्ही शाळेत असताना बाराखडी शिकलेली असते, अ आ इ ई आहा. आता त्या आहामुळे कोणाची अशी जर धारणा झाली की कोणत्याही विसर्गाचा उच्चार आहा असा करायचा तर ती व्यक्ती या शब्दांचा उच्चार कसा करेल? देवह, मालाह, कविह, नदीह, शंतनुह, वधूह. जवळजवळ सगळे उच्चार चुकले. म्हणून मगाशी जो मी शब्द वापरला स्वराश्रित तो नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ज्या स्वरावर ते अवलंबून आहेत त्या स्वराप्रमाणे त्यांचा उच्चार करायचा आहे. बघा कसं ते. इथे देवह अ या स्वरावर त्यांचं अवलंबन आहे म्हणून उच्चार होईल देवह. इथे आ या स्वरावर तो आहे म्हणून उच्चार होईल मालाहा. इथे ह्रस्व ईवर तो आहे म्हणून उच्चार होईल कवीही. लांबवायचं नाही, कवीही असं नाही करायचं, कवीही. इथे दीर्घ ईवर तो आहे म्हणून उच्चार करायचा नदीही. ह्रस्व उवर आहे म्हणून शंतनुहू आणि इथे दीर्घ उवर आहे म्हणून वधूहू असे उच्चार करायचे आहेत. आता तुम्हाला एक मी शब्द देतो, अक्षर देतो, याचा उच्चार काय होईल? दुहू. बरोबर आहे.
पण समजा असा शब्द असेल तर आता मराठी भाषिकांकडून हा उच्चार चुकणार नाही, पण कुणीतरी तमिळ संस्कृत शिकतोय किंवा कन्नड माणूस संस्कृत शिकतोय, एखादा स्पेनचा नागरिक संस्कृत शिकतोय, तर तो उच्चार कसा करेल? आणि त्याला फक्त हाच नियम माहिती आहे, पहिला दुःख. उच्चार बरोबर आहे की चुकला मला सांगा? तो चुकला, कारण त्या व्यक्तीला पुढचे पोटनियम माहिती नाहीत. या नियमाला 3 पोटनियम आहेत आणि ते जाणून घेणंही महत्त्वाचं आहे, नाहीतर उच्चार चुकतील. पहिला पोटनियम, विसर्गाच्या पुढे क किंवा ख आलं, विसर्गाच्या पुढे क किंवा ख आलं तर विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा. म्हणजे काय? दुःख, दुःख असं नाही म्हणायचं, तर दुःख. विसर्गाचा उच्चार अर्धा, थोडक्यात ठसका लागल्यासारखा उच्चार करायचा, दुःख. उषःकाल असा पूर्ण उच्चार नाही करायचा, तर उषःकाल अर्धा उच्चार करायचा. विसर्गाच्या पुढे प आणि फ आलं तर तोंडातून फुंकणीनं हवा सोडल्यासारखा उच्चार करायचा आहे, म्हणजे मनपूर्वक. बघा, तोंडातून हवा सुटते, पुन्हा पुन्हा तोंडातून फुंकणीनं फुंकल्यासारखी हवा बाहेर पडते. विसर्गाच्या पुढे स, श, श हे वर्ण आलं तर त्या वर्णांचा उच्चार अर्धा करायचा. इथे विसर्गाच्या पुढे श आलाय म्हणून शचा उच्चार अर्धा करायचा. दुःशासन, विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून सचा उच्चार अर्धा करायचा. दुस्सह. आता ही नेहमीच्या वापरातली वाक्य बघा. याचा रूढ उच्चार होईल नमः शिवाय, नमः शिवाय. पण आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं आहे, फाईन ट्युनिंग करायचं आहे म्हणून उच्चार आपल्याला नियमाप्रमाणे करावे लागतील. नियम काय आहे आपला? की विसर्गाच्या पुढे श आला तर या शचा उच्चार अर्धा करायचा, म्हणून आपलं वाक्य होईल नमः शिवाय. आता पुढचं वाक्य बघा. रूढ पद्धतीनं याचा उच्चार होईल ओम शांतीही शांतीही शांतीही. कर्मकांडातले अधिकारी व्यक्तीसुद्धा या वाक्याचा उच्चार अशाच पद्धतीने करतात आणि हे विधान मी अतिशय जबाबदारीने करतोय, कारण यज्ञशाळा चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव माझ्याकडे आहे. अनेक मोठमोठाली राजकीय यज्ञ मी पार पाडलेली आहेत. पण कर्मकांडातली अधिकारी व्यक्ती तसा उच्चार करतात, म्हणून आपणही तसा करायचं नाही, कारण आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं आहे. म्हणून नियमाप्रमाणे आपण उच्चार करायचा आहे. आणि आपला नियम काय सांगतो? तर विसर्गाच्या पुढे श आला तर शचा उच्चार अर्धा करायचा आहे. विसर्गाच्या पुढे श आला, शचा उच्चार अर्धा करायचा आहे. आणि शेवटच्या विसर्गाचा उच्चार हा त्या स्वराप्रमाणे करायचा आहे. म्हणून याचा उच्चार होईल ओम शांती 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 असा लांबायचं नाही. ओम शांती शांती शांती. आता पुढचा नियम, अनुस्वाराचा उच्चार. रूढ भाषेत आपण अनुस्वार दिसला की त्याच्या जागी म टाकतो, पण संस्कृतचा नियम असा आहे की अनुस्वार दिसला की त्याचा लोप करायचा, म्हणजे अनुस्वार खोडायचं आणि त्याच्या जागी अनुनासिक आणायचं. तर आता ह्या अनुनासिक म्हणजे काय? त्यासाठी हा तुम्हाला तक्ता बघावा लागेल. व्यंजनांचं वर्गीकरण अशा पद्धतीने 5 गटामध्ये केलं जातं आणि प्रत्येक गटाला एक एक अनुनासिक दिलेला आहे. क ख ग घ. आता याचा उच्चार आपल्याला सहज करता येत नाही, म्हणून शंकरमधला शचा उच्चार लांबवायचा आहे. शं. हा जो ध्वनी येतो ना, तो ध्वनी म्हणजे हे अनुनासिक. नंतर पुढचं अनुनासिक आहे ञ. च छ ज झ ञ. बघा, मराठीमध्ये च छ ज झ असे उच्चार केले जातात, पण संस्कृतमध्ये च छ ज झ म्हणजे चला य लावून जसा उच्चार होईल तसा उच्चार केला जातो. च छ ज झ ञ. आणि पुढचे अनुनासिक सोपे आहेत. नियम असा आहे की अनुस्वार आला
की त्याचा लोप करायचा, तो खोडायचा आहे आणि त्याच्या जागी यापैकी कोणता तरी अनुनासिक ठेवायचा. आता अनुनासिक उचलून आपल्याला रँडमली ठेवता येईल का? तर नाही. त्यासाठी नियम आहेत. कसं ते आपण उदाहरणाने स्पष्ट करू. हा शब्द आहे. नियम काय आहे? अनुस्वार खोडायचा आणि त्याच्या जागी आणायचा आहे अनुनासिक. अनुनासिक आपण आपल्या मनाने निवडू शकतो का? मनानं ठरवू शकतो का? या 5 पैकी कोणताही उचलला आणि टाकून दिला? तर नाही. मग हे कोण ठरवतं? तर हा पुढचा वर्ण, पुढचं जे अक्षर आहे तो ठरवतो. कसं ते बघा. हे अक्षर दिसतंय तुम्हाला ग. ग टेबलमध्ये कुठे आहे ते बघायचं. बघा मला ते इथं सापडलं. मग या गटाचं अनुनासिक कोणतं आहे बघा. हे अनुनासिक उचलून इथे टाका. म्हणून शब्द तयार होईल गंगा. आणखीन एक उदाहरण घेऊ. नियम काय आहे? अनुस्वार खोडायचा आहे, त्याच्या जागी अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक कोण ठरवणार? तर हे पुढचं अक्षर ठरवणार. हे अक्षर कुठल्या गटामध्ये टेबलमध्ये कुठे दिसतंय ते बघायचं आहे. हे मला इथे दिसलं. या गटाचं अनुनासिक आहे न्यू, म्हणून ते आपण इथे टाकलं. उच्चार होईल संच. आणखीन एक शब्द घेऊ. याचा आपण सरसकट उच्चार दंड असा करतो. पण नियमाप्रमाणे काय? टिंब खोडायचं आहे, त्याच्या जागी टाकायचं आहे अनुनासिक. अनुनासिक ठरवणार हे अक्षर. ड कुठे आहे टेबलमध्ये ते शोधायचं आहे. ड इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे न, ते टाकलं इथे. शब्द तयार झाला दंड. दंड. दंड असा उच्चार करायचा नाही. आपण मराठीत सरसकट चुकीचा उच्चार करतो. दंड. ण उच्चार करताना जीभ टाळूला लागते. पुढचा शब्द नियम काय सांगतो? टिंब दिसला, त्याला खोडलं, त्याच्या जागी आणायचं आहे अनुनासिक. अनुनासिक ठरवणार पुढचं अक्षर. ब हे अक्षर ठरवेल, ई नाही. ब टेबलमध्ये शोधायचं. हे इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे म, इथे टाकलं. मुंबई. शब्द तयार झाला मुंबई. आता फक्त शब्दामध्येच ह्याचा वापर होतो का या नियमाचा? तर नाही. वाक्यामध्ये सुद्धा याचा वापर असाच करायचा. उदाहरण देतो. शुभम करोती. आता याचा रूढ पद्धतीने उच्चार होणार शुभम करोती. रूढ पद्धतीत आपण काय करतो? दिसला टिंब, टाकला म. पण नियमाप्रमाणे उच्चार करायचा असेल तर या अनुस्वाराचा टिंबाचा लोप करायचा आहे, त्याला खोडायचं आहे, त्याच्या जागी आणायचं आहे अनुनासिक. अनुनासिक ठरवणार हे पुढचं अक्षर. ते टेबलमध्ये शोधायचं आहे. मला ते इथे सापडलं. या गटाचा अनुनासिक आहे हे, म्हणून वाक्य होईल शुभं करोती. हे झालं करेक्ट वाक्य. आणखीन एक वाक्य घेऊ. यंटिका. रूढ पद्धतीत आपण टिंबाच्या जागी टाकतो म, म्हणून याचा उच्चार होईल यमटिका. आणि नियमाप्रमाणे आपण हा टिंब नियमाप्रमाणे आपण हा अनुस्वार खोडणार आहोत, त्याच्या जागी आणणार आहोत
अनुनासिक, अनुनासिक ठरवेल हे अक्षर. ट बघा कुठे सापडते तुम्हाला, ट इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे न, म्हणून नियमाप्रमाणे याचा उच्चार होईल इयंटिका. आता मगातपासून तुम्हाला जे मी फाईन ट्युनिंग म्हणतोय ना, ते फाईन ट्युनिंग म्हणजे काय ते ह्या एका वाक्यात तुम्हाला समजेल. इयम टीका. मचा उच्चार आपण कसा करतो? म हे ओष्ठ आहे. ओष्ठ म्हणजे त्याचा उच्चार करताना फक्त ओठांची हालचाल होते, जिभेची हालचाल होत नाही. इयम टीका. आणि न हा तालव्य आहे, म्हणजे जीभ अख्खी उलटी फिरते जवळजवळ 90 डिग्रीमध्ये आणि टाळूला लागते. त्यावेळी उच्चार होतो इयंटिका. बघा किती फरक पडतोय. इयमटिका आणि इयंटिका. जिभेच्या हालचालीमध्ये इतका फरक पडत असेल तर कंपन लहरींमध्ये किती फरक पडत असेल विचार करा. आणि मगातपासून मी तुम्हाला ते उदाहरण देतो ना 90.1, 90.2 वगैरे. तर हा जो उच्चार आहे ना इयंटिका, हा बरोबर 90वाला उच्चार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इयमटिका वगैरे म्हणाल त्यावेळी तुमचा चॅनल 90.1ला किंवा 90.2ला तुमचा नॉब जाईल आणि मग खरखर. आता जे अनुनासिक आहेत ते फक्त वर्गीय व्यंजनांसाठी. वर्गीय व्यंजन म्हणजे या ज्या 5 गटामध्ये 5 वर्गामध्ये जे मोडत आहेत त्या व्यंजनांपुरतं आहेत. पण अजूनही बरेचसे वर्ण शिल्लक आहेत. त्यांचं काय? मुद्दलात ही जी वर्गवारी केलेली आहे ना, ती विशिष्ट व्यंजनांची जी उच्चाराची पद्धत आहे तिला अनुसरण केलेली आहे. म्हणजे क ख ग घ याच्यामध्ये या वर्णांचा उच्चार जिव्हामूलीय म्हणजे कंठातून होतो, जिभेच्या मुळापासून. म्हणून त्यांचा एक गट तयार केला. ट ठ ड ढ तालव्य आहेत, म्हणजे जीभ उलटी फिरते 90 अंशावर आणि टाळूला लागते, म्हणून त्यांचा एक गट तयार केला. प फ ब भ यांचा उच्चार ओष्ठ. ओष्ठ म्हणजे फक्त ओठ हालतात, जिभेची हालचाल होत नाही, म्हणून त्यांचा एक गट तयार केला. आणि ही जी व्यंजन आहेत उरलेली भगव्या अक्षरात तुम्हाला दिसत आहेत भगव्या बॅकग्राऊंडवर, त्यांना अवर्गीय व्यंजनं असं म्हणतात, कारण त्यांना विशिष्ट गटामध्ये बसवता येत नाही म्हणून. या अवर्गीय व्यंजनांना एखादं अनुस्वार नेमून दिलं आहे असं काही दिसत नाही. मग कसं करायचं? नियम सांगतो. ल आणि व येईल त्यावेळी अनुनासिक य, अनुनासिक ल आणि अनुनासिक व असं करायचं आहे. उदाहरण बघू. य आलाय म्हणून इथे अनुनासिक यचा वापर करायचा आणि उच्चार करायचा आहे संयम. ल आलाय म्हणून इथे टिंबाच्या ऐवजी अनुनासिक लचा वापर करायचा आहे संलग्न. इथे व आलाय म्हणून इथे अनुनासिक वचा वापर करायचा आहे. उच्चार होईल संवत्सर. संवत्सर असं करायचं नाही, संवत्सर असा उच्चार करायचा नाही, संवत्सर. हे उच्चार करताना हे जे अनुनासिक आहेत त्यांचा उच्चार करताना एक साधी टीप तुम्हाला देऊन ठेवतो. वीणा किंवा कोणतंही तंतुवाद्य छेडल्यानंतर जी आस शिल्लक राहते ती आस म्हणजे या अनुनासिकांचा उच्चार. श श स ह र यांचं काय करायचं ते बघू. पाणिनी म्हणतात की रेफोश्वणाव स्ववर्णाह न संती. म्हणजे काय तर श श स ह र यांना पर सवर्ण नाहीत, थोडक्यात त्यांना अनुनासिक नाहीत. मग त्यांचा उच्चार कसा करायचा? तर आपण पारंपरिक पद्धतीने जो उच्चार करतो, रूढ पद्धतीने जो उच्चार करतो त्याच पद्धतीने त्यांचा उच्चार करायचा आहे. म्हणजे कसा बघा. हे वर्ण आले की त्यांच्या जागी आपल्याला अनुनासिक वचा उच्चार करायचा आहे. समजा शब्द आहे
श आलाय म्हणून इथे अनुनासिक व ठेवलं, उच्चार होईल संशय. संशय असं नाही, संशय. टिंबाच्या पुढे स आलाय म्हणून इथे अनुनासिक वचा वापर करायचा आहे, उच्चार करायचा आहे संस्कृत. संस्कृत असा उच्चार करायचा नाही, संस्कृत. आपले यूट्यूबवर अनेक मराठी ज्योतिषी आहेत. सगळेजण सिंहरास सिंहरास असा चुकीचा उच्चार करतात. आपण तसा उच्चार करायचा नाही. इथे ह आलेला आहे म्हणून अनुनासिक वचा वापर करायचा आहे, म्हणून उच्चार होईल सिंह. सिंह. र आलेला आहे म्हणून टिंबाच्या जागी येईल अनुनासिक व, उच्चार होईल संरक्षण. उच्चाराचे 8ही नियम आता बघून झालेले आहेत. ते आणखीन पक्के व्हावेत म्हणून एका लोकप्रिय स्तोत्रामध्ये त्यांचा आपण वापर करणार आहोत. ते स्तोत्र म्हणजे प्रणम्य शिरसा देवम. आपण लहानपणापासून हे स्तोत्र म्हणत आलोय. लहान मुलंसुद्धा सरसकट हा स्तोत्र म्हणतात. पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांकडून या स्तोत्राचा उच्चार करेक्ट करून घ्यावा. म्हणजे जी स्तोत्रांनी फलश्रुती सांगितलेली आहे, म्हणजे विद्यार्थी लप्ते विद्या, म्हणजे विद्यार्थी दशेत आपल्या पाल्यांना विद्येचा लाभ होईल. त्यांचं शालेय शिक्षण किंवा पुढचं सगळं शिक्षण संपलं की धनार्थी लप्ते धनम, म्हणजे त्यांचं अर्थार्जन उत्तम होईल. पुत्रार्थ लप्ते पुत्रम, म्हणजे त्यांची लग्न होतील, त्यांचं कुटुंब वाढेल. आणि सर्वात शेवटी आयुष्याच्या अंताला त्यांना मोक्ष मिळेल, गती मिळेल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे मिळायला हवं ते मिळेल. त्यासाठी स्तोत्राचा उच्चार करेक्ट करून घ्यायला हवा. एक एक शब्दाचा आपण उच्चार करूया. पहिला शब्द आहे प्रणम्य. ण वर आघात घ्यायचा आहे, कारण इथे जोडाक्षर आहे म्हणून न वर आघात घ्यायचा आहे. प्रणम्य. यचा उच्चार पूर्ण, मचा अर्धा. शिरसा. शिरसा असं म्हणायचं नाही, शिरसा. र पूर्ण आहे म्हणून रचा उच्चार पूर्ण करायचा आहे. देवम. बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला अनुस्वार येईल किंवा विसर्ग येईल त्यावेळी सरळ बॅटेने खेळायचं आहे. बॅट आडवी टाकायची नाही. बॅट आडवी टाकून चौकार षटकार मारू गेलात तर क्लीन बोल्ड होणार हे नक्की. इथे टिंब आलाय म्हणून आपला नियम काय? टिंब खोडायचं आहे. पुढे कोणतं अक्षर आलंय, कोणतं अक्षर आलंय ते बघायचं आहे. ते अक्षर तक्त्यामध्ये शोधायचं आहे. मला ते इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे हे, ते मी इथे टाकलं. देवं गौरी पुत. इथे पण आलं पुन्हा टिंब. ते खोडायचं आहे. त्याच्या जागी आणायचं आहे आपल्याला अनुनासिक. अनुनासिक ठरवणार व. नियम का आहे? यल व असेल त्यावेळी अनुनासिक वचा वापर करायचा. म्हणून या ओळीचा उच्चार होईल प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम. वीरस्व आहे, लांबवायचा नाही. ना बाकी थोडासा दीर्घ घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला मचा उच्चार करता येणार नाही का? तर करता येईल. समजा ही ओळ आपल्याला पूर्ण एका श्वासामध्ये उच्चारता येत नसेल, तुम्ही जर पॉज घेणार असाल तर प्रणम्य शिरसा देवम असा उच्चार केला तर बरोबर आहे. प्रणम्य शिरसा देवम, पॉज, आणि मग पुढची ओळ. पण जर ओळ तुम्ही सलग घेणार असाल तर बाकी प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम असंच म्हणायचं आहे. पुढची ओळ. भक्तावासम. भवर थोडासा
आघात घ्यायचा आहे, कारण इथे जोडाक्षर आहे. वाचा उच्चार किंचित दीर्घ घ्यायचा आहे. इथे आला टिंब, टिंब आल्यानंतर सावध व्हायचं आहे. आडव्या बेट्याने खेळायला जायचं नाही, उभ्या बेट्याने खेळायचं आहे. बघा पुढे आहे स. स आल्यानंतर आपण काय करतो, तर इथे अनुनासिक वचा वापर करतो, म्हणून भक्ता वा संस्मरे नित. इथे पण पुन्हा टिंब आला आणि टिंबाच्या पुढे आहे स्वर. आ हा स्वर आहे, म्हणून इथे टिंबाच्या जागी म वापरायचं आहे. भक्ता वा संस्मरे नित्यम आयु. इथे आला विसर्ग, विसर्ग आला, अनुस्वार आला की सावध व्हायचं आहे. आपण नियम बघितला की विसर्गाच्या पुढे जर क आला तर विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा आहे. म्हणून इथे आयुः कामार्थ असं न करता आयुः कामार्थ ठसका लागल्यासारखा उच्चार करायचा आहे. सिद्धये. दला ध आहे. उच्चार करताना आपण बऱ्याच वेळा असा करतो. असा न करता द अर्धा घ्यायचा आहे आणि धचा उच्चार पूर्ण करायचा आहे. भक्ता वा संस्मरे नित्यम आयुः कामार्थ सिद्धये. पुढची ओळ. प्रथमं. कसं करायचा उच्चार, टिंब खोडायचं आहे. व आलाय म्हणून अनुनासिक व इथे टाकायचं आहे. वक्रतुंडंच. आता व वर थोडासा आघात येईल, कारण हा जोडाक्षर आहे. इथे हे जोडाक्षर आहे. वक्रतुंड. पुन्हा इथे जोडाक्षर आहे. त वर सुद्धा किंचित आघात येईल. वक्रतुंड असा प्लेन उच्चार करायचा नाही, तर वक्रतुंडन. टिंब आलं, सावध व्हा, नियम वापरा. नियम काय आहे, टिंब खोडायचं आहे आणि इथे अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवेल हे अक्षर ते टेबलमध्ये शोधायचं आहे. मला इथे सापडलं. या गटाचं वर्णन आहे न्य. त्याला मी इथे टाकलं. उच्चार होईल प्रथमं वक्रतुंडंच. आता या शब्दामध्ये इथे टिंब आला, अनुस्वार आला. नियम आहे अनुस्वार खोडायचं आहे. तिथे आणायचं आहे अनुनासिक. अनुनासिकासाठी, अनुनासिक ठरवण्यासाठी पुढच्या अक्षराकडे लक्ष द्यायचं आहे. पुढचं अक्षर आहे द. द टेबलमध्ये शोधायचं आहे. द मला इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे न. इथे मी न टाकलं. आता उच्चार करू. प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम. ती दीर्घ आहे, द्वि ह्रस्व आहे, म्हणून द्वितीयकम. तीचा उच्चार तुम्ही लांबवलात ना की द्वि आपोआप ह्रस्व होईल. पुढची ओळ. आला इथे टिंब, अनुस्वार आला, त्याला खोडायचं आहे. त्या जागी आणायचं आहे अनुनासिक. अनुनासिक ठरवणार. हे अक्षर शोधायचं आहे टेबलमध्ये. कुठे गेला क, इथे सापडला. अनुनासिक आला, तो आपण इथे टाकणार आहोत. तृतीयं कृष्ण पिंगाक्ष. पुन्हा आला इथे. इथे पण आहे. नियम वापरायचा. अनुस्वार खोडायचा आहे, अनुनासिक टाकायचा. इथे ग आहे. ग आहे म्हणून ग इथे सापडलं मला. अनुनासिक टाकलं. हाय, इथे अनुनासिक टाकलं. इथलं टिंबसुद्धा खोडायचं आहे. अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार. पुढचा ग. ग पुन्हा शोधायचं आहे. ग इथेच दिसतोय. अनुस्वार टाकायचं आहे, त्याचा अनुनासिक टाकायचं आहे इथे. पुन्हा इथे टिंब दिसतोय. खोडा. अनुनासिक आणा. अनुनासिक ठरवणार. हे अक्षर शोधा त्याला टेबलमध्ये. इथे सापडलं. याचं अनुनासिक आहे न्य. आता उच्चार होईल
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम. पुढची ओळ. पहिल्यांदा आपण अनुस्वार खोडू. पहिला आला, काय करणार? ब कुठे आहे तो शोधणार. ब इथे सापडलं. अनुनासिक आलात म, इथे येईल म. इथे अनुस्वार आला, खोडायचा आहे. त्याच्या जागी अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार प. प इथे आला. प कुठे आला बघा. प या गटात आला. अनुनासिक आहे म. पुन्हा अनुस्वार आला, खोडायचा आहे. अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार च. इथे सापडला. अनुनासिक आहे न्य, टाकला इथे. पुन्हा इथे अनुस्वार आला, खोडायचा आहे. त्याच्या जागी अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार हे अक्षर. अनुस्वाराच्या पुढे व आल्यानंतर आपण वचं अनुनासिक वापरतो. आता सलग उच्चार करायचा आहे. पहिल्यांदा करेक्शन करायचं आहे आणि नंतर सलग उच्चार करायचा आहे. पुढची ओळ. पहिल्यांदा आपण अनुस्वार खोडून घेऊ. अनुस्वार खोडायचा आहे. अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार हे पुढचं अक्षर. व आलाय म्हणून इथे होणार अनुनासिक व. अनुस्वार खोडायचा आहे. अनुनासिक आणायचं आहे. इथे पुढचं अक्षर आहे ध. ध टेबलमध्ये शोधायचं आहे. इथे आलं. धच्या पुढे या गटाचं अनुनासिक आहे न. इथे टाकून द्यायचं आहे न. इथे पुन्हा अनुस्वार आलंय, त्याला खोडायचं आहे. अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवेल हे अक्षर त. त तुम्हाला कुठे दिसतंय बघा. त टेबलमध्ये इथे दिसतोय. तर इथला अनुनासिक आहे न. न टाकायचा. इथे अवग्रह आलेला आहे बघा. अवग्रह आला की इथल्या स्वराचा उच्चार आपल्याला लांबट करायचा आहे. आता संपूर्ण ओळ म्हणायची. सप्तमौ विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमं. पुढची ओळ. पटकन आपण अनुस्वार खोडून घेऊया. पटापट करूया. इथे येईल म. इथे येईल न्य. इथे येईल. अनुस्वार खोडून झाले. आता लक्ष कुठे द्यायचं आहे बघा. ना दीर्घ आहे, वी ह्रस्व आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कसं ते सांगतो. नवमं भालचंद्रंच दशमंतु विनायकम. इथे काय चूक होते बघा. बरेचदा या तूचा उच्चार दीर्घ होतो. दशमंतु विनायकम. तू ह्रस्व आहे. तूचा ज्यावेळी उच्चार कराल त्यावेळी पटकन तुम्ही विनायकम हा शब्द उच्चारलात तर तो उच्चार करेक्ट होतो. दशमंतु विनाय. आणि तुम्हाला सोयीसाठी इथे तिसरं जे अक्षर आहे ते दीर्घ आहे. या दीर्घ अक्षराचा उच्चार तुम्ही दीर्घ केलात, म्हणजे नाचा उच्चार बरोबर ना असा दीर्घ केलात तर हे सगळं वाक्य बरोबर मीटरमध्ये बसतं. दशमंतु विनायकम. पुढचं वाक्य. अनुस्वार पटापट खोडून घेऊया. इथे ग आहे म्हणून अनुनासिक आलं. द आहे म्हणून अनुनासिक आलं न. त आहे म्हणून अनुनासिक आलं न. पुन्हा आता उच्चार करू. एकादशं गणपतीं द्वादशंतु गजाननम. तू नंतर लगेचच गजाननमचा उच्चार करायचा आहे आणि ते ज्या दीर्घ आहे म्हणून ते आपल्याला मीटरमध्ये बरोबर बसवता येतं. एकादशं गणपतीं द्वादशंतु गजाननम. आपण 8 नियम बघितलेच नाहीत तर अगदी घोटवून घेतलेत. त्याच्यामुळे जे राधेचं स्तोत्र आहे, राधारचित गणेश स्तोत्र आहे, त्याचा उच्चार करणं तुम्हाला अगदी सहज शक्य आहे. तरीही ते आपण पटापट समजून घेऊ. पहिली ओळ बघा. अनुस्वार आला. आपला नियम काय आहे. अनुस्वार आला की तो खोडायचा. त्याच्या जागी अनुनासिक घ्यायचं. अनुनासिक कोण ठरवणार. पुढचं अक्षर ठरवणार. ध कुठे आहे ते तक्त्यात शोधायचं. हे इथे सापडलं. या गटाचं अनुनासिक आहे न म्हणून इथे येईल न. आता पुन्हा इथे अनुस्वार आला. अनुस्वार खोडायचं आहे. त्याच्या जागी अनुनासिक घ्यायचं आहे. अनुनासिक ठरवणार हे अक्षर ब शोधायचं आहे तक्त्यामध्ये. ब इथे सापडलं. अनुनासिक आहे म. हा शब्द बघा.
याला टायपो मिस्टेक म्हणतात. तुम्हीही तुमच्या स्तोत्राची पुस्तकं व्यवस्थित बघा. हा शब्द हमखास असा चुकीचाच लिहिलेला असेल, तो पहिल्यांदा करेक्ट करा. शब्द ब्रह्म असा नसून ब्रह्म असा आहे. ह अर्धा आहे, म पूर्ण आहे. सहस्र हा शब्दसुद्धा अनेक वेळा सहस्त्र असा उच्चारला जातो. चुकीचा उच्चार आहे, सहस्र असं म्हणायचं आहे. पुन्हा इथे अनुस्वार दिसतोय, खोडा त्याला. अनुनासिक आणायचं आहे. अनुनासिक ठरवणार हे अक्षर प मला इथे दिसलं, त्याचं अनुनासिक आहे म. टाकलं इथे म. आता उच्चार होईल परंधाम परम ब्रह्म परेशम परमेश्वरम. पुढची ओळ. पहिल्यांदा अनुस्वार खोडून घ्यायचे आहेत. अनुस्वार खोडा. अनुनासिक आणा. अनुनासिक आणण्यासाठी या अक्षराकडे लक्ष द्या. श आहे. नियम असा सांगतो की ज्यावेळी श येईल अनुस्वाराच्या पुढे त्यावेळी अनुनासिक वचा उच्चार करायचा आहे. इथे पुन्हा अनुस्वार आला, खोडा त्याला. अनुस्वाराच्या पुढे आला प. प तक्त्यामध्ये शोधा. इथे सापडला. पच्या पुढे आला अनुनासिक म. इथे टाकला म. पुन्हा इथे अनुस्वार आला, त्याला खोडायचं आहे. अनुस्वाराच्या पुढे आला क. क बघा कुठे येतोय टेबलमध्ये, इथे दिसला. याचा अनुनासिक आहे इथे टाकून दिला. विघ्न निघ्न करं शांतं पुष्टं कांतमन्नकम. वीवर थोडासा आघात घ्यायचा आहे कारण इथे जोडाक्षर आहे. नीवर थोडासा आघात घ्यायचा आहे, जोडाक्षर आहे. काचा उच्चार दीर्घ करायचा आहे. आता पुढची ओळ. इथे विसर्ग दिसतोय, नेहमी लक्षात ठेवा. विसर्ग दिसलं, अनुस्वार दिसला की सरळ बॅटेने खेळायचं आहे, बॅट आडवी टाकायची नाही. विसर्गाच्या पुढे आहे स. विसर्गाच्या पुढे स आला की आपला नियम आहे सचा उच्चार अर्धा करायचा. इथे पण विसर्गाच्या पुढे स आहे. इथेही विसर्गाच्या ऐवजी अर्धा सचा उच्चार करायचा. अनुस्वार दिसतोय, अनुस्वाराच्या पुढे स आहे म्हणून इथे अनुनासिक वचा वापर करायचा. मी ऱ्हस्व आहे म्हणून स्तौमी म्हटल्यानंतर बघा विनायकमचं आपण केलं होतं ना मागच्या श्लोकामध्ये. तू विनायकम, तू नंतर विनायकम लगेच उचललं होतं, तसंच अगदी इथे आहे. मी ऱ्हस्व आहे. मी परात परम, राचा उच्चार दीर्घ केलात आणि मी नंतर परात परम हा शब्द लगेच उचललात की मीचा उच्चार पण ऱ्हस्व होणार आणि राचा उच्चार पण दीर्घ होणार आणि सगळं मीटर तुमचं अगदी व्यवस्थित बसणार. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे. उच्चार करूया. सुरा सुरेंद्र सिद्धेंद्र स्तुतौ स्तौमी परात परम. इथे बघा, जर पारंपरिक पद्धतीने म्हणजे रूढ पद्धतीने तुम्ही उच्चार केला असतात तो कसा केला असतात आणि त्याच्यामुळे मीटर कसं बिघडलं असतं बघा. सुरा सुरेंद्रैहि सिद्धेंद्रैहि. किती गडबड होते उच्चारांची. म्हणून नियमाचा वापर करून उच्चार करायचं की मीटर छान बसतात आणि व्हायब्रेशन करेक्ट बाहेर पडतात. सुरा सुरेंद्र सिद्धेंद्र स्तुतौ स्तौमी परात परम. पुढची ओळ. सूरपद्य. दच्या उच्चाराकडे लक्ष द्या. इथे अनुस्वार आलेला आहे, खोडायचा आहे. त्याच्याऐवजी अनुनासिक वापरायचं आहे. अनुनासिक ठरवणार च. च बघा कुठे आलं आहे, च मला इथे दिसला. अनुनासिक आहे न्य. इथे अनुनासिक टाकलं. अनुस्वार खोडायचा आहे. अनुनासिक कोणता घ्यायचा ते म ठरवणार. म हे अनुनासिकच आहे म्हणून इथे म ठेवायचं आहे. म. आता इथे पुन्हा अनुस्वार आहे, इथे ग आहे म्हणून इथे हे अनुनासिक जाईल. आता उच्चार करायचा आहे
सूर्यपद्य दिनेशंच गणेशं मंगलायनम. पुढची ओळ अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलाय स, म्हणून इथे आपण वापरणार अनुनासिक व. महापुण पुवर थोडासा आघात येईल, जोडाक्षर आहे. तोवर पण थोडासा आघात येईल कारण जोडाक्षर आहे. वीवर किंचित आघात येईल कारण जोडाक्षर आहे. हा अनुस्वार आपल्याला खोडायचा आहे. पुढे व आहे म्हणून इथे अनुनासिक वचा वापर होईल. इथला अनुस्वार खोडायचा आहे. पुढे प आहे. प बघा टेबलमध्ये शोधायचा आहे, इथे सापडला. याचा अनुनासिक आहे म, म्हणून इथे म टाकायचा आहे. इदं स्तोत्र महापुण्यौ विघ्नशोक हरम परम. विघ्नशोक हरम परम, विघ्नवर किंचित आघात घ्यायचा आहे. इदं स्तोत्र महापुण्यौ विघ्नशोक हरम परम. पुढची ओळ विसर्ग आला, उभ्या बेट्याने खेळायचा आहे. विसर्गाच्या पुढे प आहे म्हणून हवा सोडल्यासारखा उच्चार, हवा सुटली पाहिजे ओठांमधून. यप्पटेत यहपटेत असं नाही, यप्पटेत. ओठांमधून किंचितशी फुंकणीनं सोडल्यासारखी हवा सुटली पाहिजे. तो बघा हलंत आहे. पठेत असं म्हणायचं नाही, पठेत. अर्धा उच्चार करायचा आहे. प्रातरुत्थाय रुवर थोडासा आघात येईल. पुन्हा इथे वीवर थोडासा आघात येईल कारण जोडाक्षर आहे. सर्व विघ्नात, पुन्हा त हलंत आहे, त्याचा उच्चार अर्धा करायचा आहे. प्रमुच्यते मूवर थोडासा आघात येईल कारण इथे जोडाक्षर आले. यपठेत प्रातरुत्थाय सर्व विघ्नात प्रमुच्यते. इति श्री ब्रह्मवैवर्ते श्री राधाकृत गणेश स्तोत्रं संपूर्णम. इथे अर्थात व येईल. इथे बघा हा शब्द बाकी बरोबर लिहिला आहे, ब्रह्म. अशा पद्धतीनं या राधा स्तोत्राचा उच्चार कसा करायचा हे आपण बघितलं. आता साधनेचा पाठ. पठणाला सुरुवात केव्हा करायची? अर्थात गणपतीच्या पहिल्या दिवशी. जर तुमच्याकडे गणपती येत असेल तर प्राणप्रतिष्ठा आटोपल्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर बसायचं आहे आणि संकल्प घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गणपती येत नसेल तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये जनरली गणपतीची मूर्ती किंवा फोटो वगैरे असतो, तर त्या फोटोसमोर बसून किंवा उभं राहून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना काय करायचं आहे तर ओंधळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. ओंधळीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्पष्ट आवाजात, म्हणजे किमान स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजात संकल्प घ्यायचा आहे. ही ओंजळ जी आहे ना ती तोंडाच्या म्हणजे ओठाच्या जवळ पकडायची आहे, जेणेकरून तुम्ही जे उच्चार कराल, संकल्पाचा जो उच्चार कराल त्याचे व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये जातील. संकल्प करून झाला. आता संकल्प कसा करायचा आहे? अगदी तुम्हाला जमेल त्या शब्दात तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारेच शब्दरचना, वाक्यरचना वगैरे केली पाहिजे असा काही नियम नाही. समजा तुमचं लग्न व्हावं वर्षभरात अशी तुमची इच्छा असेल तर गणेशाला सांगायचं की हे गणेशा, मी तुला अनन्य भावाने शरण आलोय. माझ्यावर कृपा कर, माझ्यावर दया कर. येत्या वर्षभरात माझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी श्री राधा रचित गणेश स्तोत्राचं मी संकल्पपूर्वक वर्षभर पठण करणार आहे. माझ्यावर प्रसन्न हो आणि माझी इच्छा कृपा करून पूर्ण कर. अशा प्रकारे संकल्प पूर्ण झाला की जे ओंधळीत तुम्ही पाणी धरले ते खाली जमिनीवर सोडून द्यायचं. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. त्यानंतर पुन्हा संकल्पाचं उच्चारण करायचं नाही. आता संकल्प झाला की आपण गणेश स्तोत्र, हे जे राधारचित गणेश स्तोत्र आहे ते म्हणायला सुरुवात करणार आहोत. 21 वेळा म्हणायचं आहे. शक्यतो बसण्यासाठी आसन तेच वापरायचं आहे नेहमीचं, आणि नेहमीच्या जागी उभं राहून किंवा बसून हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. हे स्तोत्र फक्त 4 ओळींचं आहे, लक्षात घ्या. या ज्या पहिल्या दिसत आहेत, पहिल्या 4 ओळी आहेत ना, तेवढं स्तोत्र आहे. या ज्या खालच्या 2 ओळी आहेत
ती फलश्रुती आहे आणि ही जी शेवटची ओळ आहे ती क्रेडिट लाईन आहे. तर या 3 ओळी उच्चारण्याचं काही कारण नाही. फक्त 4 ओळी जरी उच्चारल्यात तरी पुरे. स्तोत्र 21 वेळा उच्चाराल त्यावेळी पहिल्यांदा 20 वेळा फक्त या 4 ओळी म्हणालात तरी पुरेसे आहे. पण समजा तुमच्याकडे वेळ असेल किंवा मग तुम्हाला उत्साह भरपूर असेल तर अगदी 21 वेळा या सगळ्या 7 ओळी म्हणाल्यात तरी हरकत नाही. 20 वेळा या पहिल्या 4 ओळी म्हटल्यानंतर 21व्या आवर्तनाला मात्र संपूर्ण स्तोत्र म्हणजे 7 ओळींचं स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सलग 11 दिवस तुम्हाला हे स्तोत्र दररोज 21 वेळा म्हणायचं आहे. 11 दिवसात हे स्तोत्र सिद्ध होईल. एकदा का स्तोत्र सिद्ध झालं की त्यानंतर कंटिन्यू कसं करायचं आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर अंथरुणातच हे स्तोत्र म्हणायचं आहे. शुद्धीची वगैरे काही गरज नाही. उठलात की अंथरुणात बसायचं आणि 4 ओळी स्तोत्राच्या म्हणून टाकायच्या. त्यानंतर दिवसभरात केव्हाही तुम्ही देवपूजा कराल सकाळी किंवा संध्याकाळी त्यावेळी संपूर्ण 7 ओळीचं स्तोत्र एकदा म्हणायचं आहे. म्हणजे दिवसाला 2 वेळा म्हणायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातच एकदा 4 ओळी म्हणायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करताना पूर्ण 7 ओळीचं स्तोत्र म्हणायचं आहे. वर्षभर हे करा आणि अगदी खात्री बाळगा संकल्पात तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती वर्षभरात श्री गणपती नक्की पूर्ण करून देईल. राधे राधे.